आज आपण बी.एडच्या नोट्स उघडल्या आहेत आणि त्यातल्या अध्ययन किंवा शिकणे या महत्वाच्या संकल्पनेचा सखोल वेध घेणार आहोत. हो. आपण शिकतो म्हणजे नेमकं काय होतं? ही फक्त एक सवय आहे, एक विचार प्रक्रिया आहे की दुसऱ्यांना बघून केलेला अनुकरण? हं. आज आपण मानसशास्त्रज्ञांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केलेल्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. आणि हा प्रवास खरं तर खूपच रंजक आहे, कारण प्रत्येक सिद्धांताने आपल्याला शिकण्याच्या प्रक्रियेच्या एका नवीन पैलूची ओळख करून दिली आहे. बरोबर. हे सिद्धांत म्हणजे फक्त परीक्षेसाठी पाठ करायच्या गोष्टी नाहीत, तर वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात काय चालतं हे समजून घेण्याची एक प्रकारची गुरुकिल्ली आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. नोट्समध्ये सुरुवातीलाच थॉर्नडाईक, पॅव्लॉव, स्किनर वर्तनवादी. हो, यांसारख्या वर्तनवादी किंवा बिहेवियरिस्ट मानसशास्त्रज्ञांची नावं आहेत. त्यांचं म्हणणं होतं की जे दिसतं, जे मोजता येतं तेच खरं. अगदी बरोबर. त्यांच्यासाठी मन म्हणजे एक ब्लॅक बॉक्स होता. अच्छा. आत काय चाललंय याच्याशी त्यांना काही मतलब नव्हता. त्यांना फक्त हे बघायचं होतं की बाहेरून एखादी गोष्ट म्हणजे चेतक झाल्यावर प्राणी किंवा माणूस त्यावर काय प्रतिक्रिया म्हणजे प्रतिसाद देतो. म्हणजे त्यांच्या मते अध्ययन म्हणजे वर्तनात होणारा एक बदल जो दिसतो. हो, कायमस्वरूपी आणि निरीक्षणीय बदल. आणि या विचारांची सुरुवात झाली थॉर्नडाईकच्या एका प्रसिद्ध प्रयोगाने. भुकेलेली मांजर, पिंजरा आणि बाहेर ठेवलेला माशाचा तुकडा. हो. हे चित्र नोट्समध्ये इतक्या वेळा पाहिलंय की डोळ्यासमोर उभं राहतं. हो. आणि तो प्रयोग साधासुद्धा नव्हता. त्याला प्रयत्न प्रमाद पद्धत म्हणतात. ट्रायल अँड एरर. अगदी. मांजर सुरुवातीला पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी नुसती धडपडते, म्हणजे सळ्या ओढते, चावते, इकडे तिकडे पंजा मारते. हे झाले तिचे प्रमाद म्हणजे चुका. बरोबर. पण अचानक अपघाताने तिचा पंजा एका खटक्यावर पडतो आणि दार उघडतं. तिला मासा मिळतो. थॉर्नडाईकने हे पाहिलं की प्रत्येक पुढच्या प्रयत्नात मांजर अनावश्यक हालचाली कमी करत जाते आणि शेवटी पिंजऱ्यात ठेवल्या ठेवल्या थेट खटका दाबायला शिकते. अगदी. या निरीक्षणातून त्याने अध्ययनाचे 3 महत्वाचे नियम मांडले. तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. मला हा परिणामाचा नियम म्हणजे लॉ ऑफ इफेक्ट सर्वात जास्त महत्वाचा वाटतो. कारण तो आपल्या रोजच्या आयुष्यात सतत दिसतो. पण तयारीचा नियम म्हणजे लॉ ऑफ रेडीनेस म्हणजे नेमकं काय? म्हणजे विद्यार्थी तयार नसेल तर त्याला काहीच शिकवता येणार नाही का? नाही, हे थोडं टोकाचं वाटतं, पण त्याचा अर्थ तसा नाही. अच्छा. तयारीचा नियम म्हणजे शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक सज्जता. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं पोट दुखतंय किंवा त्याचं कशातच लक्ष लागत नाहीये, तर तुम्ही त्याला कितीही चांगलं शिकवलं तरी ते त्याच्या डोक्यात शिरणार नाही. बरोबर. याचा अर्थ असा नाही की त्याला कधी शिकवता येणार नाही, पण त्या क्षणी तो शिकण्यासाठी तयार नाही. शिक्षकाने आधी ती तयारी करून घेतली पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात तसा परिणामाचा नियम तर कळीचा मुद्दा आहे. ज्या कृतीनंतर समाधान मिळतं ती कृती आपण पुन्हा करतो. हो, मांजराला मासा मिळाल्यामुळे खटका दाबण्याची क्रिया पक्की झाली. आणि सरावाचा नियम तर सरळ आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. पण इथे मला एक प्रश्न पडतो. विचारा. सरावाचा फायदा फक्त त्याच गोष्टीसाठी होतो का? म्हणजे मी जर गणिताचा सराव केला तर माझा इतिहासाचा अभ्यास आपोआप चांगला होईल का? नाही. यालाच अध्ययन संक्रमण म्हणतात ना? तुम्ही बरोबर मुद्दा पकडलाय. यालाच अध्ययन संक्रमण किंवा ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणतात. आणि नाही, गणिताचा सराव केल्याने इतिहास चांगला होत नाही. का नाही? कारण त्या 2 विषयात फारसा संबंध नाही. याला शून्य संक्रमण म्हणजे झिरो ट्रान्सफर म्हणतात. अच्छा. पण हो, सायकल चालवायचा सराव केल्यास स्कूटर शिकायला नक्कीच मदत होते. कारण बॅलन्सिंगचं कौशल्य इथे कामी येतं. हे झालं धनसंक्रमण. पॉझिटिव्ह ट्रान्सफर. आणि कधी कधी उलटही होत असेल. आधी शिकलेलं ज्ञान नवीन शिकण्यात अडथळा आणतं. नक्कीच. त्याला ऋण संक्रमण निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणतात. उदाहरणार्थ, ज्याला कार उजव्या बाजूला चालवायची सवय आहे, म्हणजे आपल्या भारतासारखी, हो, त्याला अमेरिकेत डाव्या बाजूला चालवताना सुरुवातीला खूप त्रास होतो. जुनी सवय नवीन नियम शिकायला अडथळा ठरते. तर थॉर्नडाईकच्या मांजराला काहीतरी केल्यावर बक्षीस मिळत होतं. पण शिक्षण नेहमीच इतकं सक्रिय असतं का? कधीकधी आपण काहीही न करता केवळ 2 गोष्टी एकत्र घडल्यामुळे शिकतो. याच निष्क्रिय पैलूवर पॅव्लॉवने प्रकाश टाकला, नाही का? बरोबर. तो कुत्र्यांवरचा प्रयोग. याला म्हणतात अभिजात अभिसंधान किंवा क्लासिकल कंडिशनिंग. हो, पॅव्लॉवने एक खूप सोपी गोष्ट पाहिली. कुत्र्यासमोर जेवण ठेवलं की त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, स्वाभाविक आहे. हो. जेवण हा नैसर्गिक चेतक आणि लाळ येणे हा नैसर्गिक प्रतिसाद. मग त्याने एक नवीन गोष्ट केली. जेवण देण्याच्या काही सेकंद आधी तो एक घंटी वाजवू लागला. आणि कुत्र्याने त्या घंटीचा संबंध जेवणाशी जोडला. अगदी तसंच.
अनेक वेळा असं झाल्यावर पॅव्लॉवने फक्त घंटी वाजवली, जेवण दिलं नाही, तरीही कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटलं. कमाल आहे. म्हणजे घंटीसारख्या एका निरर्थक गोष्टीला नैसर्गिक प्रतिसाद जोडला गेला. हो. एक मिनिट, म्हणजे जाहिरात कंपन्या आपल्यावर याच तंत्राचा वापर करतात का? उदाहरण घ्या. म्हणजे एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत ते आपली गाडी किंवा शीतपेय दाखवतात. हळूहळू आपल्याला तो अभिनेता आवडत असल्यामुळे ती वस्तूही आवडू लागते. परफेक्ट उदाहरण. तो अभिनेता किंवा ते आकर्षक संगीत हा घंटीसारखा कृत्रिम चेतक आहे. आणि त्या वस्तूविषयी आवड निर्माण होणं हा अभिसंधित प्रतिसाद आहे. अगदी पॅव्लॉवचा प्रयोग किती साधा वाटतो नाही का? घंटी आणि लाळ. पण ह्या एका प्रयोगाने जाहिरात, राजकारण आणि आपल्या रोजच्या सवयींवर नियंत्रण कसं मिळवता येतं याचा पाया घातला. पण हे सगळं ऐकून असं वाटतंय की माणूस म्हणजे एक प्रोग्रॅम केलेला रोबोट आहे. त्याला चेतक द्या, तो प्रतिसाद देईल. यात विचार, भावना यांना काहीच स्थान नाही का? बरोबर. स्किनरने तर याला अजून पुढे नेलं असं दिसतंय. हो. स्किनरने विचार केला की प्राणी फक्त प्रतिसाद देत नाहीत, तर ते काहीतरी मिळवण्यासाठी काम करतात. सक्रियपणे. हो. त्याचं म्हणणं होतं की वर्तनानंतर काय होतं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जर उंदराने कळ दाबली तरच त्याला खायला मिळेल. तो सक्रियपणे काहीतरी करतोय. यालाच स्किनरने साधक अभिसंधान म्हटलं. ऑपरंट कंडिशनिंग. आणि हे बळ म्हणजे बक्षीस, ज्याला तो प्रबलक किंवा रिइन्फोर्सर म्हणतो. बरोबर. हे तर आजकालच्या व्हिडिओ गेम्समध्ये किंवा सोशल मीडियावर पण दिसतं नाही का? एखादी लाईक मिळाली की जे समाधान मिळतं ते एक प्रकारचं धनप्रबलन आहे. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. अगदी अचूक संबंध जोडलाय आणि ते आपल्याला अजून पोस्ट करायला प्रवृत्त करतं. हो. आणि प्रबलन फक्त बक्षीस देऊनच होतं असं नाही. एखादी त्रासदायक गोष्ट काढून घेतल्यासही होतं. म्हणजे समजा गाडीत सीट बेल्ट न लावल्यामुळे बीप बीप असा आवाज येतोय. तो आवाज आपल्याला नको असतो. आपण सीट बेल्ट लावतो आणि तो आवाज बंद होतो. अच्छा. इथे त्रासदायक आवाज निघून गेल्यामुळे आपली सीट बेल्ट लावण्याची सवय पक्की होते. हो. याला ऋण प्रबलन म्हणजे निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतात. मग एक शिक्षक म्हणून वर्गात मुलांकडून अभ्यास करून घेण्यासाठी त्यांना सतत बक्षीस देणं म्हणजे स्टार किंवा चॉकलेट देणं योग्य आहे का? याची सवय लागली तर? हाच वर्तनवादावरचा सर्वात मोठा आक्षेप आहे. यामुळे बाह्य प्रेरणेची सवय लागते. म्हणजे बक्षीस मिळालं तरच काम करायचं, नाही तर नाही. बरोबर. आणि इथेच मानसशास्त्रात एक खूप मोठी क्रांती झाली. काही मानसशास्त्रज्ञांनी म्हटलं, थांबा, सगळं काही सवयी आणि बक्षिसांवर अवलंबून नाहीये. त्या ब्लॅक बॉक्सच्या आत म्हणजे मनात काहीतरी महत्वाचं घडतंय. आणि इथेच कोहलर आणि त्याच्या चिंपांजीची एंट्री होते. नोट्समधला सुलतान. अगदी. इथेच बोधनवादी म्हणजे कॉग्निटिव्हिस्ट विचार येतो, जो विचार प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. कोहलरने सुलतान नावाच्या हुशार चिंपांजीला एका खोलीत ठेवलं आणि केळी छताला अशी टांगली की त्याचा हात पोचणार नाही. आणि खोलीत काही रिकाम्या पेट्या ठेवल्या होत्या. थॉर्नडाईकच्या मांजरासारखं सुलतानने नुसती धडपड केली नाही. नाही, हाच महत्वाचा फरक आहे. सुलतानने सुरुवातीला उड्या मारून पाहिलं, पण जेव्हा त्याला कळलं की हे शक्य नाही, तेव्हा तो शांतपणे एका कोपऱ्यात बसला. त्यांनी परिस्थितीचं निरीक्षण केलं. हो, तो केळीकडे बघत होता, मग पेट्यांकडे बघत होता आणि मग अचानक जणू काही डोक्यात ट्यूब पेटल्यासारखं तो उठला. बरोबर. त्याने एक पेटी उचलून केळीच्या खाली ठेवली, त्यावर चढला आणि केळी काढून घेतली. बरोबर. म्हणजे त्याला एकदम उताय सुचला. यालाच कोहलर मर्मदृष्टी किंवा इन्साइट म्हणतो, तो आहा मोमेंट. अगदी. इथे प्रयत्न प्रमादसारखं हळूहळू शिकणं नाहीये. इथे परिस्थितीच्या सगळ्या घटकांना एकत्र जोडून मनातल्या मनात समस्येवर प्रक्रिया करून अचानक उपाय सापडतो. म्हणजे कोहलरने तो ब्लॅक बॉक्स उघडायची हिंमत केली. हो, त्याने सांगितलं की अध्ययन म्हणजे विचार करणं. म्हणजे शिकण्याची किती वेगवेगळे प्रकार आहेत. पॅव्लोवचं नुसतं घंटी वाजल्यावर लाळ गाळणं आणि कोहलरचं विचार करून पेटी रचणं, यात जमीन आसमानाचा फरक आहे. खूप फरक आहे. याच संदर्भात नोट्समध्ये गॅने म्हणजे गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणीरचनेचा उल्लेख आहे, ज्यात या सगळ्या प्रकारांना एकत्र आणल्यासारखं वाटतं. हो, गॅनेने एक खूप सुंदर मॉडेल दिलंय. त्याची रचना म्हणजे घर बांधण्यासारखी आहे. त्याने अध्ययनाचे 8 स्तर सांगितले. सोप्याकडून अवघडाकडे जाणारे. अगदी. सर्वात खाली पाया आहे संकेत अध्ययन म्हणजे सिग्नल लर्निंग, जे पॅव्लॉवच्या प्रयोगासारखं आहे. मग हळूहळू भिंती, छत असं करत सर्वात वरच्या पातळीवर आहे समस्या विमोचन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. हो, जिथे कोहलरच्या मर्मदृष्टीचा वापर होतो. गॅनेच्या मते तुम्ही थेट छतापासून सुरुवात करू शकत नाही.
वरच्या पातळीवरचं कौशल्य शिकण्यासाठी खालच्या पातळीवरचं शिक्षण पूर्ण होणं गरजेचे आहे. हे खूपच विस्तृत आहे, पण मला अजून एक प्रश्न पडलाय. आपण आतापर्यंत बोललो ते एकट्याने शिकण्याबद्दल. हो, पण आपण माणसं समाजात राहतो. बरोबर. आपण इतरांना बघून खूप काही शिकतो. हो, अर्थातच. लहान मुलं चालणं, बोलणं, अगदी मोठ्यांसारखं मोबाईल वापरणं हे सगळं बघूनच शिकतात. याबद्दल अल्बर्ट बांदुरा यांनी काहीतरी मांडलंय, बरोबर? अगदी बरोबर. बांदुराने सांगितलं की आपलं बहुतांश शिक्षण हे प्रत्यक्ष अनुभवातून नाही, तर इतरांच्या वर्तनाचं निरीक्षण करून आणि त्याचं अनुकरण करून होतं. अच्छा. यालाच तो सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन किंवा सोशल लर्निंग थिअरी म्हणतो. आपण ज्यांना आदर्श मानतो, आई-वडील, शिक्षक, किंवा अगदी सिनेमातले हिरो, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे फक्त बघितलं की लगेच शिकतो असं आहे का? की त्यासाठी पण काही प्रक्रिया आहेत? नोट्समध्ये अवधान, धारण अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे. नाही, फक्त बघून शिकता येत नाही. बांदुराच्या मते त्यासाठी 4 पायऱ्या आवश्यक आहेत. पहिली, अवधान म्हणजे अटेन्शन. लक्ष देणं. हो, ज्या व्यक्तीचं अनुकरण करायचं आहे तिच्या वर्तनाकडे नीट लक्ष देणं. दुसरी, धारण म्हणजे रिटेन्शन. ते पाहिलेलं वर्तन लक्षात ठेवणं. तिसरी, पुनरुत्पादन म्हणजे रिप्रोडक्शन. ते वर्तन स्वतः करून पाहण्याची शारीरिक क्षमता असणं. आणि सर्वात महत्वाची चौथी पायरी, प्रेरणा, मोटिवेशन. बरोबर. ते वर्तन पुन्हा करण्यासाठी काहीतरी कारण किंवा बक्षीस असणं. म्हणजे मी YouTubeवर बघून एखादा डान्स शिकायचा प्रयत्न करत असेन, तर आधी मला त्या व्हिडिओकडे लक्ष द्यावं लागेल, म्हणजे अवधान. हो, स्टेप्स लक्षात ठेवाव्या लागतील, म्हणजे धारण. त्या स्वतः करून पाहण्याइतकं शरीर लवचिक हवं, म्हणजे पुनरुत्पादन. आणि प्रेरणा. आणि कदाचित एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल किंवा मित्रांना दाखवायचं असेल, ही झाली प्रेरणा. उत्तम उदाहरण. या 4ही गोष्टी असतील तरच सामाजिक अध्ययन प्रभावीपणे होतं. तर आज आपण अध्ययनाच्या विविध सिद्धांतांचा एक प्रकारे प्रवासच केला. वर्तनाच्या अभ्यासापासून ते थेट मनात डोकावण्यापर्यंत आणि तिथून सामाजिक निरीक्षणापर्यंत. यातून एक गोष्ट स्पष्ट होती की शिकण्याची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची आणि अनेक पदरी आहे. कोणताही एक सिद्धांत परिपूर्ण नाही. नक्कीच. एक चांगला शिक्षक म्हणजे या सगळ्या सिद्धांतांच्या हत्यारांनी सज्ज असलेला एक कारागीर. वाह. त्याला माहीत असतं की कधी वर्तनवादी सिद्धांतानुसार सवय लावण्यासाठी बक्षीस द्यायचं, कधी बोधनवादी सिद्धांतानुसार विद्यार्थ्यांना स्वतः विचार करायला लावून मोमेंट अनुभवू द्यायचा. आणि कधी स्वतः एक आदर्श मॉडेल बनून सामाजिक अध्ययनाला चालना द्यायची. अगदी. प्रभावी अध्यापन म्हणजे या सगळ्याचा योग्य वेळी योग्य प्रमाणात केलेला वापर. या सगळ्या सिद्धांतांचा विचार आपण आतापर्यंत शिक्षकाच्या दृष्टिकोनातून केला. पण एक विद्यार्थी म्हणून स्वतःच्या शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी या नियमांचा वापर कसा करता येईल? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण स्वतःसाठी परिणामाचा नियम कसा वापरू शकतो? म्हणजे एखादा अवघड विषय अभ्यासल्यानंतर स्वतःला लहानसं बक्षीस देणं, किंवा एखाद्या समस्येवर अडल्यावर नुसती धडपड करण्याऐवजी थोडं थांबून कोहलरच्या सुलतानसारखं मर्मदृष्टीसाठी परिस्थितीकडे नव्या नजरेने कसं पाहता येईल याचा विचार करायला नक्कीच वाव आहे.